त्याच्यावर काय आपण करू शकतो, काही आपण पुढे बैठक घेऊन मुंबईत त्याच्यामध्ये सोल्युशन्स काढू, त्याला मार्ग काढू. पण जसं आपण जे सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही जी अर्ज अभ्यास केलेला आहे, आम्ही वाचन केलं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारची गदा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणेच जे नावं त्याच्यामध्ये असतील त्यांना ते मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करायची आपल्या सगळ्यांना काही गरज नाही आहे. दुसरा विषय आपण घेतला होता की अतिवृष्टीच्या पिकाची, तर आपण ऑलरेडी सगळीकडे सरसकट काम, मीच मागच्या आठवड्यात 3 दिवस नांदेड, लातूर असा सगळा दौरा केला, बाकी अनेक ठिकाणी तिकडचे पालकमंत्री सगळे, आणि सरसकट सगळीकडे त्या अतिवृष्टीची पाहणी करायला, म्हणजे तिकडे पंचनामे करायला ऑलरेडी जी आपली मागणी आहे त्या पद्धतीने आपण केलेली आहे. आणि नक्कीच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई झाली आहे शेतीची ती 100% त्यांना मिळवून देण्याकरता NDRFच्या नॉर्म्सचे डेव्हलपमेंट करायला सांगितलं, पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून जे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची ऑलरेडी हे घेतलेली आहे. दुसरा जो होता तो ओबीसी मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाच्या 100% शिष्यवृत्तीचा, तर मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेटमधला तो प्रस्ताव आता ऑलरेडी फायनान्सकडे गेलेला आहे. लवकरच त्याची मान्यता आपण घेऊन तोही आपल्याला देण्यात येईल. चौथा जो विषय होता तो आपण सगळ्यांना माहिती असेल, परदेशी शिष्यवृत्तीपूर्वी 10च विद्यार्थी होते. मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा महाज्योतीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की 50 करीन. मी 50चं मी 100ची मागणी केली, नंतर 75 केलं आणि आता 200ची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे. आपण लवकरात लवकर ती मंजूर करून एकाच टप्प्यात होणार नाही, पण 2 टप्प्यात आपण ती 200 पर्यंत न्यायचा पूर्णपणे प्रयत्न करू. महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलात, बरोबर आहे, 300 कोटी ही निधी खूप कमी पडते. 1000 कोटींना नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची काली बोललो, ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस हे 2 टप्प्यात आपण त्याला वाढवून ती कशी करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू. नंतर म्हाडाचा आणि सिडकोचा, आता मला आठवतं मी नागपूरला आलो होतो त्यावेळेस मी गृहनिर्माण मंत्री बनवतो आणि मी म्हटलं होतं कुठं ठीक आहे, पण मी आपल्याला एकच सांगतो की लवकरच जी आपण बैठक लावू मुंबईला, त्या बैठकीमध्ये माननीय गृहमंत्री, आता सध्या गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करू. कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते, मिलिटरीला असते, अनेक दिव्यांगाला आहे सगळे, तसंच ओबीसीला काही ना काही टक्क्यामध्ये त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागाशी पाठपुरावा करून देऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो. बाकी जे नागपूरला 2 जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्टेलच्या, कालच चंद्रकांत दादांची मी चर्चा केली, काल लकीली सीएम साहेबांकडे ते पण होते, तर चंद्रकांत दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या, जर त्या रिकामी असतील तर आम्ही नक्कीच त्या तुम्हाला हँडओव्हर करू आणि तुम्ही तिकडे चांगली मुलींचं हॉस्टेल चालवायला काय हरकत नाही. कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली आहे. त्याला जी काही कारवाई करायची ती आपण एकदा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला तर, कारण की ते आपण आपला प्रस्ताव त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना, तर आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू. बाकी ओबीसी, BJNT, SBC आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे